नमस्कार मित्रांनो, MPSC मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटना या विषयातील भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा सब टॉपिक बघणार आहोत. तर चला सुरू करूया भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रवासाला. भारतीय राज्यघटना निर्मितीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे संविधान सभेची मागणी. 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी एक समिती किंवा एक सभा असावी अशी मागणी केली होती आणि त्यामध्ये त्यांनी संविधान सभा असा स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता. म्हणजे भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी एखादी सभा असावी, पण त्या सभेला त्यांनी संविधान सभा असा उल्लेख केलेला नव्हता. त्यानंतर भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये अशा प्रकारच्या सभेची मागणी केली किंवा अशा समितीची मागणी केली. तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने औपचारिक मागणी 1934 मध्येच करण्यात आली. त्यानंतर 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने अधिकृतरित्या मागणी केली. त्यामध्ये त्यांनी प्रौढ मताधिकाराचा उल्लेख केलेला होता. म्हणजे जे कोणी सदस्य अशा सभेवर निवडून येतील ते प्रौढ मताधिकाराच्या तत्वाद्वारे निवडून येतील आणि त्या सर्वांची निवड भारतीय जनतेद्वारे केली जाईल. 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने ऑगस्ट घोषणा जाहीर केली. ऑगस्ट घोषणेमध्ये संविधान ही घटना समिती तयार करेल असा त्यांनी उल्लेख केलेला होता आणि हे संविधान तयार करण्यासाठी जी समिती तयार होईल ती भारतीय लोकांची समिती असेल. त्यानंतर 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आलं आणि त्यांनी संविधान तयार करण्यासाठी जी संविधान सभा किंवा घटना समिती तयार केली जाईल ती पूर्णतः भारतीय लोकांची असेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर 1946 मध्ये त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन एकच नाव आहे, म्हणजे एकाच समितीचं नाव आहे त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन. तर या समितीच्या शिफारसींच्या आधारे भारतात संविधान सभेची स्थापना करण्यात आली 1946 मध्ये. ह्या योजनेला किंवा या समितीला त्रिमंत्री योजना असं का म्हणतात, तर यामध्ये ब्रिटिश कायदेमंडळातील 3 सदस्य होते म्हणून याला त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन, म्हणजेच ते कॅबिनेट मधले होते. ब्रिटिशच्या जी ब्रिटिश संसद आहेत त्या त्यातल्या कॅबिनेट मधले 3 सदस्य होते, त्यामुळे त्याला त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन म्हणतात. आणि त्याच त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅननुसार भारतीय संविधान सभेची स्थापना इसवी सन 1946 मध्ये करण्यात आली. आता त्रिमंत्री योजनेची स्थापना ही 24 मार्च 1946 रोजी करण्यात आली. यामध्ये 3 सदस्य होते. त्याचे अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स आणि 2 सदस्य A.V. अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स. कोण? पॅथिक लॉरेन्स, A.V. अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स. त्यापैकी पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते. भारतीय नेते आणि कॅबिनेट मिशन यांच्यामध्ये शिमला येथे चर्चा झाली आणि तो अहवाल 16 मे 1946 रोजी प्रकाशित करण्यात आला. तर कॅबिनेट मिशन प्लॅननुसार भारतीय संविधान सभेची किंवा घटना समितीची रचना कशी होती, तर त्यांनी एकूण 389 सदस्य, म्हणजे जी संविधान सभा तयार होईल ती एकूण 389 सदस्यांची असेल असं जाहीर केलं. त्यामध्ये ब्रिटिश भारतातले 296 सदस्य आणि 93 सदस्य हे भारतात जे काही संस्थानिक होते किंवा जे संस्थानं होते त्या संस्थानिकांचे 93 सदस्य असतील असं जाहीर केलं. 296 + 93. आता या 296 मध्ये पण 2 भाग होते. पहिला भाग होता ब्रिटिश प्रांत आणि दुसरा भाग होता कमिशनरी क्षेत्रे. आता ते ब्रिटिश प्रांताचे 292 सदस्य असतील आणि
कमिशनरी क्षेत्रे हे महत्वाचं आहे. कमिशनरी क्षेत्रे किती होती? 4 होती. दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. आता अजमेर मारवाड हा एकच भाग आहे. दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान ही 4, म्हणजे या 4 कमिशनरी क्षेत्रातून 4 सदस्य आणि ब्रिटिश प्रांतातून 292 असे एकूण 296 सदस्य, तसेच संस्थानिकांचे 93 सदस्य, हे सर्व मिळून एकूण 389 सदस्यांची भारताची घटना समिती असेल, असं कॅबिनेट मिशन प्लॅननुसार ठरवण्यात आलं. निवडणुका. आता ज्या घटना समितीच्या निवडणुका झाल्या, आदित्य नेहरूंनी सांगितलं होतं का प्रौढ मताधिकारावर असावी किंवा भारतीय जनतेद्वारे निवडून दिलेलं असावी, पण असं काही झालं नाही. प्रत्यक्ष प्रौढ निवडणुका किंवा प्रत्यक्ष प्रौढ मताधिकार या तत्वाचा अवलंब करण्यात आला नाही. तर यासाठी एकल संक्रमणीय मत पद्धतीचा अवलंब करण्यात आला. ज्या निवडणुका झाल्या त्यासाठी एकल संक्रमणीय मत पद्धती. आणि 1935च्या कायद्यानुसार जे प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले होते, त्या मंडळांनी हे घटना समितीचे सदस्य निवडून दिले. प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल असं ठरवण्यात आलं होतं. म्हणजे त्यावेळची लोकसंख्या जवळजवळ 38.9 कोटी एवढी होती. 38.9 कोटी लोकसंख्या म्हणजे 389 सदस्य, अशा प्रकारे ते ठरवलं होतं. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. आणि जागांचं म्हणजे जे 389 जागांचं वर्गीकरण हे 3 गटात केलं होतं. एक म्हणजे सर्वसाधारण, दुसरं मुस्लिम आणि तिसरं शीख. मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा 3 गटात या संविधान सभेच्या जागांची विभागणी केली होती. आणि ह्या ज्या निवडणुका झाल्या ह्या जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाल्या. आता निवडणुकीचे निकाल हे महत्वाचे आहे. तर या निवडणुकीचे निकाल कसे लागले ते बघू आपण. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. जवळजवळ 208 जागा ह्या काँग्रेसने जिंकल्या आणि मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या. हे 2 महत्वाचे काय, काँग्रेस 208 आणि मुस्लिम लीगच्या 73. आणि एक आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्या 93 जागा होत्या त्यासाठी निवडणुका झाल्या नाही. का झाल्या नाही? तर ते असं ठरलं होतं की जे संस्थानिक असतील ते आपल्या प्रांतातून प्रतिनिधी निवडून देतील, म्हणून त्यांनी निवडणुका घेण्याचं ठरवलं नाही किंवा निवडणुका घेतल्या नाही. ते त्यांच्या जागा प्रतिनिधी म्हणून जे सदस्य त्यांचे पाठवतील घटना समिती. मग यामध्ये सर्वाधिक 208 जागा काँग्रेसने जिंकल्या, मुस्लिम लीग 73. हे सोपं आहे लक्षात राहणं. पण ह्या ज्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ह्या ज्या 7 जागा आहे, म्हणजे हे 7 पक्ष यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली. म्हणजे युनियनिस्ट पार्टीला 1 जागा, युनियनिस्ट मुस्लिम पक्ष 1 जागा, शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला 1 जागा, कृषक प्रजा पार्टीला 1 जागा, अनुसूचित जाती संघ 1 जागा, शीख बिगर काँग्रेस 1 जागा आणि कम्युनिस्ट पक्षाला 1 जागा मिळाली. आणि 8 जागा अशा होत्या की ज्या अपक्षांना, म्हणजे 8 जागेवर अपक्ष सदस्य निवडून आले की जे कोणत्याही पक्षाचे सदस्य नव्हते, ते इंडिपेंडंट मेंबर होते, ते 8 जण निवडून आले. आता घटना समितीतील महिला सदस्य. घटना समितीत एकूण 15 महिला सदस्य निवडून आलेल्या होत्या आणि त्यामध्ये सर्वाधिक महिला सदस्य ह्या संयुक्त प्रांतातून निवडून आल्या होत्या. संयुक्त प्रांतातून एकूण 5 महिला सदस्य निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर मद्रासमधून 3, पश्चिम बंगालमधून 2 आणि मुंबई प्रांत, बिहार, ओरिसा आणि त्रावणकोर ह्या 4 प्रांतातून प्रत्येकी 1 अशा प्रकारे महिला सदस्य निवडून आले होत्या. तर त्यापैकी मद्रासमधल्या 3 सदस्य आपण बघू. दुर्गाबाई देशमुख, नाव वाचून मराठी वाटू शकतं, मराठी किंवा मुंबई प्रांतातून वाटू शकतं, पण ते दुर्गाबाई देशमुख या मद्रास प्रांतातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अम्मू स्वामीनाथन आणि दाक्षायणी वेलायुधान या 3 सदस्य लक्षात ठेवायचे आहे. दुर्गाबाई देशमुख, अम्मू स्वामीनाथन आणि दाक्षायणी वेलायुधान या मद्रास प्रांतातून. त्यानंतर संयुक्त प्रांतातून एकूण 5 सदस्य महिला सदस्य. कोण? बेगम रसूल, पूर्णिमा बॅनर्जी. आता बॅनर्जी नाव वाचल्यावर असं वाटतं की पश्चिम बंगाल असेल, पण नाही, संयुक्त प्रांत. बेगम रसूल,
पूर्णिमा बॅनर्जी, विजयालक्ष्मी पंडित, कमला चौधरी आणि सुचेता कृपलानी या 5 सदस्य संयुक्त प्रांतातून. पश्चिम बंगालमधल्या 2 सदस्य महिला सदस्य, एक रेणुका रे आणि लीला रॉय. त्यानंतर मुंबई प्रांतातून हंसाबेन मेहता, बिहारमधून सरोजिनी नायडू, ओरिसामधून मालती चौधरी आणि त्रावणकोर मधून एनी मस्करेन अशा एकूण 15 सदस्य निवडून आल्या होत्या. आता घटना समितीचे कामकाज बघू आपण. तर घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात 9 डिसेंबर 1946 ला झाली. म्हणजे घटना समितीचं पहिलं अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 या कालावधीत झालं. या पहिल्या अधिवेशनाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला सेंट्रल हॉल दिल्ली या ठिकाणी झाली. आणि या पहिल्या अधिवेशनाला एकूण 207 सदस्य हजर होते. म्हणजे काँग्रेसचे 208 होते, त्यापैकी पण एक सदस्य नव्हता असं आपण समजू शकतो, किंवा अपक्ष नव्हते, किंवा प्रत्येकी ज्यांना एक जागा भेटली त्या पक्षाचं कोण नव्हतं असं. म्हणजे हा आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे की 207 सदस्य होते. आणि ह्या पहिल्या बैठकीचं एक महत्वाचं म्हणजे मुस्लिम लीगने या पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यांचा एकही सदस्य हजर नव्हता घटना समितीच्या पहिल्या बैठकीला. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, म्हणजे फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून वयाने सर्वात ज्येष्ठ असलेले सच्चिदानंद सिन्हा यांचे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्यांच्या नावाची शिफारस आचार्य JB कृपलानी यांनी केली होती. आणि पहिल्या बैठकीला ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि चीन या 3 देशांनी भारताची घटना तयार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छांचं वाचन पहिल्या बैठकीच्या दरम्यान करण्यात आलं. आणि पहिल्या बैठकीत हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी निवड करण्यात आली. यांच्या नावाची सूचना पण JB कृपलानी यांनी केली होती. आणि त्यांच्या अध्यक्षपदाला अनुमोदन सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलं. उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव सादर केला. आणि हा उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. दुसऱ्या अधिवेशन 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947 या काळात झालं. आणि त्यामध्येच 22 जानेवारी 1947 रोजी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. आणि 25 जानेवारी 1947 ला HC मुखर्जी यांची स्थायी उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली, घटना समितीचे स्थायी उपाध्यक्ष. आता उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय, तर यामध्ये घटनेची मूलभूत तत्वे आणि घटनेची रचना याविषयीचं तत्वज्ञान मांडलं होतं. आता या ठिकाणी 2 तारखेला हे ठेवायचं आहे की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, तर पंडित नेहरूंनी. कधी? 13 डिसेंबर 1946 ला. तो संमत कधी झाला, तर 22 जानेवारी 1947 रोजी. संस्थानिकांनी कामकाजात सहभाग घेण्यास कधी सुरुवात केली, तर 3ऱ्या अधिवेशनापासून. आता 3रं अधिवेशन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक यांनी आपले प्रतिनिधी घटना समितीच्या कामकाजात पाठवले किंवा त्यांनी सहभाग घेतला. आता हे 6 सदस्य किंवा 6 संस्थानिकांचे सदस्य किंवा ते कोणत्या संस्थानाचे होते, कोणत्या संस्थानाचे प्रतिनिधित्व करत होते, त्या संस्थानाचं नाव लक्षात ठेव. आता याचं एक रिदम लक्षात ठेवायची काय, बडोदा बिकानेर, जयपूर उदयपूर, रेवा पटियाला. म्हणजे 6 संस्थानं कोणती, बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा आणि पटियाला.
हे एका रिदममध्ये कसे लक्षात ठेवायचे, तर बडोदा बिकानेर, जयपूर उदयपूर, रेवा पटियाला हा पाठांतराचा विषय. आणि इतर प्रतिनिधींनी कधी सहभाग घेतला, तर माउंट बॅटन योजना जाहीर झाल्यानंतर इतर प्रतिनिधींनी म्हणजे इतर संस्थानांच्या प्रतिनिधींनी घटना समितीच्या कामकाजात सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा पारित झाल्यानंतर घटना समितीत काय बदल झाले ते आपल्याला पाहायचंय. तर 3 जून 1947 माउंट बॅटन योजना जाहीर झाली. 5 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा ब्रिटिश संसदेत संमत करण्यात आला. त्या कायद्याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेने मान्यता दिली आणि यानुसार भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. मग हा जो कायदा पारित झाला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, तर त्या कायद्याने घटना समितीत काय बदल झाले, तर घटना समिती ही सार्वभौम बनली, तिच्या रचनेत बदल झाला आणि घटना समिती हीच स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. आता हंगामी संसद म्हणता येईल, पण पहिली संसद बनली. सार्वभौम म्हणजे काय, तर घटना समिती ही आपल्या मर्जीनुसार घटना निर्माण करू शकते. म्हणजे तिला घटना समितीला आपल्या मर्जीनुसार घटना निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त झाला. ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात जे काही कायदे केले असतील तर त्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार घटना समितीला मिळाला. तसेच ते कायदे रद्द करण्याचा देखील अधिकार घटना समितीला मिळाला. अशा तऱ्हेने घटना समिती ही सार्वभौम संस्था बनली. रचनेत काय बदल झाला घटना समितीच्या, तर देशाची फाळणी झाली, त्यामुळे घटना समितीतून मुस्लिम लीगने माघार घेतली. 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यामुळे मुस्लिम लीगचे बहुसंख्य सदस्य हे पाकिस्तानमध्ये गेले. त्यामुळे एकूण सदस्य संख्या जी होती ही 389 वरून 299 वर आली. प्रांतांची जी सदस्य संख्या होती म्हणजे ब्रिटिश प्रांत होते हे 296 सदस्य होते, 296 वरून 229 वर आले. आणि संस्थानिकांचे जे सदस्य होते ते 93 वरून 70 वर आले. म्हणजे काही संस्थानं हे पाकिस्तानात गेल्यामुळं ती सदस्य संख्या कमी झाली 93 वरून 70 वर. एकूणचं काय झालं, एकूण सदस्य संख्या ही 389 वरून 299 वर आली. प्रांतांची सदस्य संख्या ही 296 वरून 229 वर आली आणि संस्थानिकांची सदस्य संख्या ही 93 वरून 70 वर आली. पहिली संसद म्हणजे काय भानगडी, तर पहिली संसद म्हणजे 1951-52 मध्ये ज्या निवडणुका होऊन जी संसद अस्तित्वात येणार होती, स्थायी संसद, ते संसद अस्तित्वात येईपर्यंत या संसदेने म्हणजे घटना समितीने पहिली हंगामी संसद म्हणून कार्य केलं आणि तिने दुहेरी भूमिका पार पाडली. जी घटना समिती होती तिने दुहेरी भूमिका काय, राज्यघटना तयार करणे आणि सर्वसाधारण कायदे बनवणे. राज्यघटना ज्यावेळेस तयार करायची होती त्यावेळेस अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत आणि ज्यावेळेस संसद म्हणून म्हणजे सर्वसाधारण कायदे तयार करण्यासाठी संसद म्हणून कार्य करीत असेल त्यावेळेस जी.व्ही. मावळंकर, गणेश वासुदेव मावळंकर हे अध्यक्ष असत. संविधान सभेची इतर कामे आपण पाहू. संविधान सभेचे इतर कामामध्ये आपण सर्वप्रथम राष्ट्रध्वज बघू. राष्ट्रध्वज म्हणजे संविधान सभेने म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यावर आपल्याला एक राष्ट्रध्वज पाहिजे होता, तर त्या राष्ट्रध्वजाला मान्यता ही 22 जुलै 1947 ला दिली, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी दिली. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद आणि या राष्ट्रध्वजाची डिझाईन 3:2 या प्रमाणात पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेलं होतं. त्यानंतर राष्ट्रगीत. आपलं राष्ट्रगीत आहे जनगण मन. या जनगण मनला म्हणजेच राष्ट्रगीताला 24 जानेवारी 1950 रोजी मान्यता मिळाली. म्हणजे आपला जो प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी त्याच्या 2 दिवस आधी, 26 जानेवारीच्या 2 दिवस आधी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहामधून जनगण मन हे राष्ट्रगीत घेतलेलं आहे.
जनगण मन किंवा राष्ट्रगीताचं प्रथम गायन हे 1911च्या कोलकाता अधिवेशनात केलं होतं. हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर राष्ट्रीय वंदे मातरम. राष्ट्रीय गान म्हणून वंदे मातरमला मान्यता दिली 24 जानेवारी 1950ला. हे देखील बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतलेलं आहे आणि याचं प्रथम गायन 1896च्या कोलकाता अधिवेशनात केलं होतं. तसेच मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. जगातल्या ज्या देशावर ब्रिटिश लोकांनी राज्य केलं अशा देशांना कॉमनवेल्थ नेशन किंवा राष्ट्रकुल देश असं म्हणतात आणि त्या देशांचं सदस्यत्व हे भारतानं मे 1949 मध्ये किंवा त्या सदस्यत्वाला मान्यता दिली. आणि हंगामी राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली 24 जानेवारी 1950ला. आता आपण महत्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष बघू. घटना निर्माण करण्यासाठी अनेक महत्वाच्या समित्या होत्या, त्यापैकी आपण महत्वाच्या बघू. तर केंद्रीय अधिकार समिती या समितीचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. त्यानंतर केंद्रीय घटना समिती या समितीचे अध्यक्ष देखील पंडित नेहरूच होते. त्यानंतर सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रांतीय घटना समिती आणि मूलभूत हक्क समिती या 2 समित्या होत्या. राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या होत्या. एक होती कार्यपद्धती नियम समिती आणि सुकाणू समिती. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती ही H.C. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली होती. तर मूलभूत हक्क उपसमिती ही J.B. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली होती. आणि सर्वात महत्वाची म्हणजे मसुदा समिती आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता आपण मसुदा समितीविषयी माहिती बघू. तर मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 रोजी, म्हणजे लक्षात ठेवायचं झालं तर स्वातंत्र्यानंतर 14 दिवसांनी मसुदा समितीची स्थापना झाली असं आपण लक्षात ठेवू शकतो. या समितीत एकूण 7 सदस्य होते, म्हणजे एक अध्यक्ष प्लस 6 सदस्य असे एकूण 7 सदस्य होते. त्यापैकी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 सदस्य होते. आता त्या 6 सदस्यामध्ये 4 सदस्य लक्षात ठेवणं सोपं आहे. सोपं म्हणजे कसं की 4 सदस्यांचं नाव हे कृष्णाच्या नावावरूनच आहे. 4 सदस्यांचे नाव हे कृष्णाच्या नावावरून आहे. तर आपण ते 6 सदस्य बघू. पहिले आहे N. गोपाल स्वामी अय्यंगार, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, K.M. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, 4 झाले. त्यानंतर N. माधवराव आणि T.T. कृष्णमाचारी. आता N. माधवराव हे B.L. मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांनी म्हणजे ते सदस्य झाले होते या समितीचे. B.L. मित्तर यांच्या राजीनामा दिल्यानंतर N. माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य झाले आणि T.T. कृष्णमाचारी हे D.P. खेतान यांचं निधन झालं. त्यानंतर T.T. कृष्णमाचारी यांनी मग या समितीचं सदस्यत्व स्वीकारलं. तर हे आपण लक्षात ठेवू शकतो. सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती. संविधानाचा मसुदा समितीने संविधानाचा पहिला मसुदा हा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला होता, जो फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला. या मसुद्यावर जनतेला काही सुचवायचं असलं, त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी भारतीय जनतेला 8 महिन्यांचा कालावधी दिला आणि मग ह्या जनतेच्या सूचनांचा विचार करून ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा तयार करण्यात आला. घटनेची स्वीकृती 4 नोव्हेंबर 1948 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा घटना समितीसमोर मांडला. या मसुद्याचं पहिलं वाचन हे 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 रोजी म्हणजे या कालावधीत झालं. म्हणजे या कालावधीत मसुद्यावर सर्वसाधारण चर्चा झाली. दुसऱ्या वाचनामध्ये सविस्तर चर्चा झाली. पहिल्या वाचनात सर्वसाधारण चर्चा, दुसऱ्या वाचनात सविस्तर चर्चा. या चर्चेमध्ये
ज्या 8 महिने कालावधी जनतेला दिला होता त्यामध्ये जनतेने जवळजवळ 7,635 सुधारणा सुचवल्या होत्या. त्यापैकी जवळपास 2,473 इतक्या सुधारणावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत झालं. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 आणि मग 26 नोव्हेंबर 1949ला घटनेचा स्वीकार करण्यात आला. 26 नोव्हेंबर या दिवशी भारतीय राज्यघटनेतील 16 कलम अंमलात आले. म्हणजे घटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली, पण 26 नोव्हेंबर 1949ला 16 कलम त्यांचा अंमल सुरू झाला. हे 16 कलम नागरिकत्व, राष्ट्रपतीची शपथ, निवडणूक आयोग, भारतीय राज्यघटनेतील वेगवेगळ्या व्याख्या आणि त्या व्याख्यांचा अर्थ लावणे, हंगामी संसद यांच्याशी रिलेटेड ही 16 कलम होती. शेवटची बैठक. तर घटना समितीची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950ला झाली. त्या दिवशी एकूण 284 सदस्य हजर होते. या 284 सदस्यांनी भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर सह्या केल्या आणि ह्या सह्या होत असताना बाहेर पाऊस पडत होता आणि हा शुभ संकेत समजला. सह्या करत असताना पहिली सही पंडित नेहरू यांनी केली, तर अंतिम सही ही राजेंद्र प्रसाद यांनी केली. पण राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरू यांच्या सहीच्या वर सही केली, हे लक्षात ठेवायचं आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता 26 जानेवारी हीच तारीख का स्वीकारली, तर याच्या मागचं कारण म्हणजे 26 जानेवारी 1930ला भारतीय जनतेने 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता आणि ह्या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस निवडण्याचं कारण म्हणजे हे आहे की हा दिवस संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता 26 जानेवारी 1930ला. घटना समिती म्हणजे घटना निर्मिती, भारतीय जी राज्यघटना आहे या निर्मितीसाठी एकूण कार्यकाल किती लागला, तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. इकडं 18 दिवस लक्षात ठेवायचे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या कालावधीत एकूण 11 अधिवेशनं झाली. त्यामध्ये 166 बैठका झाल्या आणि 114 दिवस मसुद्यावर चर्चा झाली. या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात जगातील वेगवेगळ्या 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला आणि पूर्ण राज्यघटना बनवण्यासाठी 64 लाख रुपये खर्च करण्यात आला. घटना समितीची निशाणी ही हत्ती होती. म्हणजे हत्ती का होती हे आपण पुढे बघूच. त्यानंतर इंग्रजी भाषेतील हस्तलिखित म्हणजे जे मूळ हस्तलिखित आहे, जे प्रेम बिहारी नारायण रायजादा, म्हणजे भारतीय राज्यघटना ही टाईप करण्यात आलेली नाही, तर ती लिखित राज्यघटना आहे. आणि मग ती लिहिली कोणी, तर इंग्रजी भाषेतले जे हस्तलिखित आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं. तर हिंदी भाषेतील हस्तलिखित हे वसंत ख्रिश्चन वैद्य यांनी केलं. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेवर जे नक्षीकाम केलंय त्यामध्ये 2 लोक, एक आहे नंदलाल बोस आणि ब्योहर राम मनोहर सिन्हा. आणि हे नक्षीकाम करण्याची जी कल्पना किंवा संकल्पना होती तर ती KT शहा यांची होती. तर आज आपण भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास म्हणजे कशा प्रकारे भारतीय राज्यघटना तयार केली, म्हणजे सर्वात आधी आपण समितीची स्थापना कशी झाली, त्यामध्ये कोण कोण सदस्य होते, किती होते, कोणत्या महिला सदस्य होत्या, अपक्ष किती होते, प्रत्येक म्हणजे काँग्रेसने किती जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने किती जागा जिंकल्या, या सर्वांचा अभ्यास केला. त्यानंतर घटना समितीचं कामकाज बघितलं, जे घटना निर्माण करण्याशिवाय वेगवेगळं काम पण केलंय घटना समितीने. तर या सर्वांचा आपण आढावा घेतला. त्यानंतर काही विशेष माहिती पण बघितली, म्हणजे खर्च किती आला, दिवस किती लागले, निशाणी काय होती. तर हे पहिलं लेक्चर होतं.
त्यामुळे थोडंफार चुकलं असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता. आणि जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओतून तुम्हाला वाटत असेल काही फायदा झाला तर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करा. व्हिडिओला लाईक करा. तर आपण लवकरच